हाय सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की भेंडीची भाजी करायची आहे दुसऱ्या दिवशी, म्हणून भेंडीची भाजी मी आदल्या दिवशीच कट करून ठेवली होती. मग काय झाली सकाळ दुसऱ्या दिवशी, मग काय मस्तपैकी फ्रेश झाली आधी थोडंफार. त्याच्यानंतर आंघोळ केली नव्हती, फक्त फ्रेश झाली. ते ब्रश वगैरे करून घेतला होता, चेहरा वगैरे वॉश करून घेतला होता, पाणी वगैरे भरणं झालं होतं. बाकी सगळी कामं झाली होती, किचन वगैरे, किचनची सगळी पुसापुसी सगळी झाली होती. त्याच्यानंतर फक्त बनवायचं होतं जेवण. जेवण बनवायला म्हणजे काय, भेंडीची भाजी तर रात्रीच रेडी करून ठेवली होती कट करून. मग काय फक्त फोडणी द्यायची होती, काय नाही, फक्त कांदा टॅमॅटो कोथिंबीर कढीपत्त्याची फोडणी अशी दिली होती. त्याच्यानंतर मला चपातीही करायच्या होत्या. आज टिफिनमध्ये म्हटलं भेंडीची भाजी आणि चपाती घेऊन जायचं. मग म्हटलं भेंडीच्या भाजीला फोडणी द्यावं, अशा प्रकारे फोडणी देत होती. एका साईडला मी आज ना पीठ मळून ठेवलं नव्हतं, म्हटलं आधी ना भाजी फोडणीला टाकते आणि मग पीठ मळते. आज बरीच कामं सकाळी झाली होती, म्हणजे कपडे वगैरे वॉश करून घेतले होते. फक्त मला आंघोळ, म्हटलं आता ना गरमी खूप असल्यामुळे ना आंघोळ काय करते माहिती, जेवण वगैरे सगळं टिफिन रेडी करून झाला की मग नंतर मग आंघोळ करते आणि त्याच्यानंतर मग नाश्ता वगैरे करून मग ऑफिसच्या तयारीला लागते. असंच करते आता बरेच दिवसापासून, कारण की गरमीचं प्रमाण फार वाढलेलं आहे. त्याच्यानंतर परत मग ते ओलं चिंब व्हायला होतं आणि मग परत ते ऑफिसला जायला मग परत असं म्हणजे चिकचिक वाटतं. मग त्याच्यामुळे काय करून घेते, आधी टिफिन वगैरे रेडी करून घेते आणि मग नंतर मग बाकीची म्हणजे सर्व कामं करते. पाणी काय आमच्या सकाळीच येतं, त्याच्यामुळे पाण्याची सगळी कामं झाली होती, कपडे झाले होते, भांडे झाले होते, पाणी भरणं झालं होतं व्यवस्थित असं. त्याच्यानंतर भाजीला फोडणी दिली, एका साईडला पीठ मळून घेतलं आणि मग लागली चपात्या करायला. आज जरी दोघांच्या टिफिनच्या चपात्या करायच्या होत्या, म्हणून चपात्याला लागली होती. गरम एवढं होत होतं ना की विचारूच होईल. आणि मग कांदा कापल्यामुळे ना आज लगेच सर्दी झाली होती. मला काय माहित नाही, कांदा कापला की मी लगेच ॲलर्जी होते आणि मग नाक गळायला लागतं असं होतं. त्याच्यामुळे मला एकदम म्हणजे हे होत होतं, त्रास होत होता. त्याच्यापेक्षा तेवढा सगळ्या चपात्या मी एका साईडला करून घेतल्या. चपात्या करताना भरपूर काही मनात विचार येत होते, विचार करण्यासारखंच होतं. कातांना आज ना ऑफिसमध्ये कामं भरपूर होती. कामं कुठून स्टार्ट करायची हा विचार ना घरात असल्यापासून सुरुवात करावी लागते. त्याच्यानंतर मग काय विचार करत करत सगळ्या चपात्या अशा व्यवस्थित अशा लाटून घेतलेल्या आहेत. किती चपात्या म्हणजे काल दोघांच्या डब्याच्या होत्या म्हणा, जास्त काही नाही. पिऊ आणि सुद्धा ताईकडे गेलेले आहेत सुट्ट्यांमध्ये. 8-10 दिवस आता अजून सुट्ट्या राहिलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते दोघांना पुण्याच्या ताईकडे गेलेले आहेत. आणि तिथे थंड वातावरण असल्यामुळे मीही म्हटलं त्या लोकांना जाईल. तो एवढं मुंबईला गरमी आहे ना की काहीच सांगून सोय नसतं. त्यांच्यामुळे मी म्हटलं की तुम्ही जाऊन फिरून ये, म्हणून ऑफिसला काही सुट्टी भेटत नाही आणि मी माझ्या ताईला बरं नसल्यामुळे मी काही 2-4 दिवस सुट्ट्या केल्या होत्या, म्हणून मला काही परत सुट्ट्या करायला जमणार नाही. आणि आता परत त्या लोकांना घ्यायला जायचं होतं, म्हटलं नंतर सुट्ट्या करेन. हा सगळा विचार घेत चपात्या अशा करून घेत होते. पिऊ नाही तर मनही लागत नाही, काय करणार, पण आता ऑप्शन नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं की चला. कसे की पिऊची वेगळीच बडबड असते, पण काय करणार, पिऊ नाही आहे त्याच्यामुळे काय करमत नाही. पण दिवसभर ऑफिसमध्ये असल्यामुळे काय वाटत नाही, पण संध्याकाळी किंवा सकाळची थोडी आठवण येतेच. पिऊची कशी सवय लागलेली आहे त्याच्यामुळे पिऊची आठवण येते, म्हणून काय. पण जाऊ दे म्हटलं, आता जरा 8 दिवस त्या लोकांना आता सुट्ट्या आहेत. परत एकदा स्कूल चालू झाले की मग काय पोरांना कुठे जायला भेटणार नाही आणि त्याच्यामध्ये सिद्धार्थलाही कुठे जायला भेटणार नाही. यावर्षी सिद्धार्थ 9वी असल्यामुळे परत त्याला 9वी 10वीचे क्लासेस, मग 2 वर्ष कुठेही हालता येणार नाही. त्याच्यामुळे म्हटलं की जाऊन येऊ. त्याच्यानंतर सगळ्या चपात्या करून घेतल्या, मग नंतर मस्त तिथे आवडलं, फ्रेश वगैरे झाले, रेडी झाली आणि मग ऑफिसला गेली. तुम्हाला लगेच इथे आल्यावर दिसते भाकरी करताना, पण नाही, हा 8 तासानंतरचा आहे. हे रात्रीची भाकरी ऑफिसमधनं आल्यानंतर परत जेवणाला लागली होती. तुम्हाला वाटलं असं ही लगेच काय आली, लगेच नाही आली. 8 ते 9 तासानंतर मी परत माझ्या घरी आल्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली होती. आल्यानंतर काय फ्रेश वगैरे झाली थोडंफार. त्याच्यानंतर मग एका साईडला कुकर लावला होता. आज मला बनवायची होती पालक डाळ, त्याच्यामुळे एका साईडला कुकर लावला, भाकरी करून घेतल्या फटाफट. नंतर मग मला भात लावायचा होता. आज नुसते बेत ठेवला होता, पालकची डाळ, भाकर आणि भात, बाकी काहीच नाही. नॉर्मली असं जेवण होतं. मस्तपैकी अशी एका साईडला भाकरी करून घेतली, कुकर लावला, मस्त भाकरी झालेली आहे. तुम्ही बघू शकता की एवढी मोठी भाकरी
बापरे, पण काय करणार, आमच्याकडे अशीच भाकरी केली जाते. अशा प्रकारे भाकरी केली. त्याच्यानंतर तुम्ही डाळ बघू शकता. आजची डाळ एवढी छान झाली होती की प्रमाणाच्या बाहेर, खूप छान लागली होती आणि मला फार आवडली. मनसोक्तपणे जेवली आहे. आणि डाळ राईस म्हटलं तर नो चॅलेंज आहे. अशा प्रकारे जेवण झालं. चला तर व्हिडिओ एंड करते. बाय, टेक केअर.